नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। आज श्रावणातील पहिला सोमवार, त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कोपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्याकरिता पहाटेपासूनच लांबच लांब रांग लागलेल्या होत्या। कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते, तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती। यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला होता। शेकडो भाविक भक्त लांबून लांबून या ठिकाणी दर्शनाकरिता आलेले होते। कोपिनेश्वरला यावेळी दूध, पाणी, बेल आणि शिवमुठ म्हणून तांदूळ अर्पण करण्यात आले। यावेळी माजी खासदार राजन पिचारे यांनी आपल्या सहकुटुंब येथे उपस्थित राहून पूजा अर्चा केली। तसेच कोपिनेश्वरची पूजा अर्चा केल्यानंतर अभिषेक देखील करण्यात आला। माजी नगरसेवक संजय तरे आणि कुटुंबियांनी देखील येथे उपस्थित राहून कोपिनेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली। मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत, या देवळाला 675 वर्ष झाली आणि कोपिनेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं कुठेच नसेल आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला दररोज आपल्याला या कोपिनेश्वराचं दर्शन होतं। आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट हे करतंय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना, आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी आज दर्शनाला आलेले। देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे, तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे, महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्योगधंदे बाहेर जात आहेत, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि एवढ्या तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जी राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे इस्टेट विभाग क्रमांक 3 यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक श्री एकनाथ अनंत भोईर, माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने जय भवानी नगर येथील प्रभागातील शाळकरी मुलांना मोफत वह्यांचं वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे 36वे वर्ष होते। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू केलेला हा कार्यक्रम आहे। त्यात उत्सवात आणि जल्लोषात शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम अविरत सुरू आहे। या कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, युवासेना लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, युवराज भोईर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, मुरबाड विधानसभा संघटक भरत गायकवाड, उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे, कृष्णकुमार सोडारी, संतोष जाधव, दत्तात्रय कुलकर्णी, शहाजी मोहिते, मुन्नू तिवारी, शाखा प्रमुख सुरेश मोरे, संजय जाधव, शिवाजी लाड, पांडुरंग कदम, भारत अवताडे, सुभाष कुऱ्हाडे, दीपक निकम, ज्ञानदेव गुरव, पंढरीनाथ साळुंके इत्यादी उपस्थित होते। जय हिंद, जय भारत। सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे। हातावरील रेषेत झालेले भविष्य बघू नका। थँक्यू। ज्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून झालंय, वस्तूचं वाटप करून झालंय, वह्यांचं वाटप करून झालंय, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या या डाव्या बाजूला थांबून आपल्या सन्माननीय एकनाथ भोईर साहेब आणि एकताताई भोईर या दरवर्षी वया वाटप आणि गुणगौरव सत्कार मुलांचा होत असतो। मला वाटतं गेली 36 वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला आहे। ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने चालू झाली होती, त्यांच्या हस्ते चालू झाली होती आणि ती प्रथा कायमस्वरूपी एकनाथ भोईर यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी दोघांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरामध्ये काम करत असताना या कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली होतच असतो, पण जास्तीत जास्त मला वाटतं या विभागामध्ये कार्यक्रम होत असताना दरवर्षी या 5000 विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। मोठं काम ते करतात या विभागामधून। त्यांचं करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये असे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचं खरंच श्रेय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना मिळतं आहे आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक ठाणे शहरामध्ये काम करत असताना मला वाटतं याचा एक आनंद सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतो। हिंदुजा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तो 36 वर्ष अविरत सुरू आहे। आज आपण पाहतोय 5000 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत वह्या वाटप करतोय। त्याचबरोबर लहान शिशूपासून तर अगदी ग्रॅज्युएटपर्यंत ते मुलांचं आपण या ठिकाणी त्यांना वह्या वाटप करतो। त्याचबरोबर 10वी ते 12वी उत्तीर्णीय चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि या शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातून गेले 36 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। त्यासाठी आज माननीय उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय शिवसेनेचे सचिव राम रेपाळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने सुरू झालेला हा उपक्रम खरं तर आज महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा त्यांच्या जे कार्यक्रम आहेत ते
ठेवण्यासाठी त्यांची खरोखर मोलाची साथ असते आणि तेही या कार्यक्रमाला आवर्जून त्या दिघे साहेबांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. आजही ते येणार होते, पण मुंबईला MMRDची काही महत्त्वाची बैठक लागल्यामुळे त्यांना उशीर होतोय. लहान लहान मुलं आहेत, पाऊस आहे, म्हणून हा कार्यक्रम सन्माननीय फाटक साहेब आणि राम रेपाळे साहेब यांच्या हस्ते आटपून घ्या म्हणून त्यांचा आदेश आला आणि त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आपण पाहतोय आज अलोट गर्दी या विद्यार्थ्यांची या ठिकाणी झालेली आहे. श्री साईनाथ सेवा समिती व श्री साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांची जयंती व स्मृतिदिनानिमित्त श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे यांच्या संस्थेतर्फे साईनाथ मंदिर हॉल परिसर वर्तकनगर ठाणे येथे 26, 27, 28 जुलै रोजी साई चरित्र पठण करण्यात आले. 26 जुलै रोजी या ठिकाणी 10 ते 5 वाजेपर्यंत RSS जनकल्याण समिती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी रक्तदान केले. त्याचबरोबर 27 जुलैला या ठिकाणी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्टर हॉस्पिटल ब्रिंगिंग हेल्थ टू लाईफ, डॉक्टर व्यंकटेश बेलागावे, डॉक्टर निखिल कदम, डॉक्टर योगेश पाटील वर्तकनगर ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरामध्ये ECG, BMD, शुगर तसेच ब्लड प्रेशर, हाडांचे तज्ज्ञ, MD मेडिसिन डॉक्टर ह्या तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या. तसेच डॉक्टर नितीन देशपांडे, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे, मानपाडा मखमली तलाव ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये जनरल सर्जन तसेच स्त्रीरोगतज्ञ, हृदयरोगतज्ञ, मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच रेटिना पडदा तपासणी करण्यात आली. काचबिंदूची तपासणी देखील करण्यात आली. तसेच लहान मुलांचे डोळे तपासणे, डायबेटिक डोळे सरळ करणे, रेग्युलर डोळे तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चष्म्यांमध्ये विशेष सवलत देखील देण्यात आली. या सर्व शिबिरांमध्ये मुख्य आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या पुढाकाराने साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबागकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर, त्याचबरोबर अध्यक्ष मंगेश नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त अशोक सुर्वे, हरिमाळी, श्रीमती अपर्णा जाधव इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पत्रकारांशी बोलताना साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबागकर यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती मंदिर ठाणे मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीबाई नैबागकर यांचा जन्म 22 जुलै 1946 रोजी मुंबई येथे झाला. त्यानंतर त्यांनी आपली कारकीर्द वर्तकनगर ठाणे येथे 1975 सालापासून सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते नगरसेवक हा साधारण 30 ते 35 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली. त्याच दरम्यान त्यांनी श्री साईबाबा मंदिराची स्थापना 1986 साली स्थापन केली. अशा प्रकारे त्यांनी सतत 39 वर्ष श्री साईनाथ मंदिराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले. अचानक 29 जुलै 2024 त्यांचे देहावसन झालं. त्यानिमित्ताने आज श्री साईनाथ सेवा समितीतर्फे 22 जुलैपासून एक जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्याच दरम्यान आमचे सर्व संस्थेचे विश्वस्त कर्मचारी वर्ग, सेवेकरी वर्ग यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्ताने 22 जुलैपासून श्री साई चरित्र पठण चालू केलेले असून
त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी आज समितीतर्फे हा कार्यक्रम 29 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। त्या प्रकारे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे व रहिवाशांचे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, ECG असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर येथे चालू असून काल रक्तदान शिबिरसुद्धा झाले। अशा प्रकारे साईनाथ सेवा समितीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे काम आमची सर्व साईनाथ सेवा समिती, विश्वस्त मंडळ, मित्रपरिवार येथे सर्वजण येथे काम करत आहेत। ठाणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार लाभला, ज्यामध्ये गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे। कालच्या शिबिरात 2500हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून शिबिरामध्ये अनेक आरोग्यविषयक चाचण्या करण्यात आल्या। यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे। यामध्ये आज रक्त, लघवी, ECG तपासणी करण्यात आली तर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी झाली। शिबिरस्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं, ज्यास नागरिकांनी विशेष असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहकार विद्यार्थी प्रसारक मंडळ, सेकंडरी स्कूल पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल भानुशाली, उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत विघाटे, सचिव मधुकर पाटील, खजिनदार प्रदीप म्हात्रे यांची विशेष हजेरी लाभली। तसेच यावेळी ठाणे जिल्हा भाजपमधील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। ठाणे जिल्हा माजी महापौर अशोक भोईर, माजी ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संजय वागुले, कोकण पदवीधरचे सचिन मोरे, माजी नगरसेवक डॉक्टर मडवी, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। तसेच सरचिटणीस ठाणे जिल्हा मनोहर सुखदरे, कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ, कळवा मंडल अध्यक्ष तेजस मोर्या, कृष्णकुमार यादव, मीरा भाईंदर, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अंशुल मल्होत्रा तसेच अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते येथे उपस्थित होते। नमस्कार। आज 27 जुलै 2025 रोजी कळव्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या समन्वयाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं आरोग्य शिबिर कळवेकर नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच कळवेकरांनी या शिबिरात प्रचंड प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी परिवार त्यांचे आभारी आहोत। त्यांनी जो आमच्यावरती हा विश्वास दाखवला आहे, हा आम्ही वृद्धिंगत करण्याचा निश्चितच प्रयत्न करू। महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या आरोग्यांच्या ज्या समस्या आहेत या शिबिरातनं आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आम्ही निश्चितपणे या समस्या आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्या समस्या सोडवण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। या शिबिरामध्ये साधारणतः डॉक्टर, नर्सेस आणि इतर जो सपोर्ट स्टाफ आहे अशा 250 लोकांनी आम्हाला मदत केली आहे। ठाणे महानगरपालिका असेल, सहकार विद्याप्रसारक मंडळ असेल, त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन असेल आणि तमाम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जो मनापासून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। साधारणतः आत्तापर्यंतचा आमचा आकडा बोलतोय 2000पेक्षा जास्त रुग्णसंख्या या कॅम्पमध्ये नोंदणी झालेली आहे। त्यांनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपल्या कळवेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। आपण त्याला असाच प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज ठाणे शहरामध्ये
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आरोग्य शिबिर प्रत्येक मंडळामध्ये घेण्यात आलेले आहे. ठाणे शहरातील जवळपास 18 मंडळापैकी आजचा हा 4था मंडळ जे आहे या ठिकाणी कळव्याच्या मंडळामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास 2800 रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केली होती रजिस्ट्रेशनची. आणि आज आपण सकाळपासून पाहत असाल तर जवळपास 1800 ते 2000 रुग्णांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि 16 ते 18 हजारावरती या ठिकाणी 250 डॉक्टरांची टीम कार्यरत असून आज सकाळपासून या ठिकाणी नागरिकांची आणि रुग्णांची रीघ लागलेली आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यात अशाच प्रकारचे महाआरोग्य शिबिराचे कार्यक्रम पुढील वर्षभर आरोग्य निरंजन डावखरे साहेब यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत ज्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि महायुतीच्या सरकारतर्फे मदत केली जाते. त्याच्यामुळे कळव्यातील मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा हा डावखरे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. या ठिकाणी कळवा पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर सहकार विद्याप्रसारकाचे ट्रस्टी, कळवा पोलीस स्टेशन आणि इतर सगळ्या सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज आपण पाहिलं असेल तर सकाळी 8 वाजल्यापासून रुग्णांची संख्या ही आतापर्यंत वाढत आहे आणि या मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही कळवेकरांचा अत्यंत आभारी आहोत आणि अशा पद्धतीचा कॅम्प पुढील महिन्यामध्ये देखील डावखरे साहेबांकडून आम्हाला मिळावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.